नमस्कार मित्रांनो, काय नाही गाडीला आपण ना प्रॉब्लेम टाकली. गाडीचा लुक बघा ना, काय खतरनाक वाटतं. जाताना बेल पण आहे ना, हे चांगलं नाही. बर्गर गरम आहे ना खूप. काही चहा मस्त होता. हा आपला सोनोडी, त्यासोबत डिजुडी. ही आमची आजची पूर्ण टीम आहे. नमस्कार मित्रांनो, आपला जो आजचा ब्लॉग आहे, कारण की आपण आज चाललोय पनवेलला, खांदेश्वरला. तिकडे आपलं एक प्रॉपर्टी शूट आहे आणि त्या प्रॉपर्टी शूटच्या रिगार्डिंग आपण चाललोय. आणि बाहेर क्लायमेट असं आहे की म्हणजे पाऊस वगैरे भरपूर आहे. पाऊस वगैरे असल्या कारणाने मी आज मोठी गाडी घेऊन चाललोय. आता माझा आजचा प्लॅन होता की बाय रोड म्हणजे आपलं बाईकवरती जायचं, स्कूटीवरती, पण आज काय पॉसिबल नाही, म्हणून आज आपण मोठी गाडी घेऊन चाललोय. तर आता पाहत राहा पुढच्या ब्लॉगमध्ये. आपलं काय आपलं इक्विपमेंट इथं पडले, अर्ध इथे, काही गोष्टी इकडे चार्जिंगला लावल्यात. तर दाखवतो तुम्हाला पुढे कसं काय ते आपण आज काय शूट करणार आहे, काय नाही करणार आहे. आपण पोहोचलो आता खारघरला. ही आपली गाडी उभी आहे. काय नाही गाडीला आपण ना प्रॉब्लेम टाकलेले खालचे. हे इथे दाखवतो मी तुम्हाला. एक सेकंड. हे प्रॉब्लेम तर ना ह्याची एक सेटिंग आहे, म्हणजे प्रॉब्लेम तर ना वर खाली झालं. एक लाईट खाली, एक लाईट वरती. तर त्याचं काम म्हणलं आलं तर करून घेऊ खारघरला. फुल मस्त. आणि मेन गोष्ट म्हणजे कालच गाडी धुतली होती आणि आज त्या गाडीची हालत बघा काय झाली. पूर्ण एकदम माती भीती म्हणजे किती पण क्लीन ठेवा, गाडीवरती एकदम घाण बिन जमा राहतीच आहे. तुम्हाला ह्या बाजूने दाखवतो त्या गाडी कशी आहे. ओहो, इकडून खतरनाक ना असणार. आता भाई गाडी कोणाची आहे? आपली पहिली होंडा सिटी होती, हिला पण आपण चांगली बनवलेली. आज आपण बनवलं घेतली. हिला पण आपण एकदम म्हणजे एवढी नाही, ठीकठाक बनवली. म्हणजे अलॉय व्हील्स, टायर एवढं टाकले. गाडीमध्ये आपलं सिस्टीम पण आहे, पण त्याच्या कॉपीराईटमुळे आपण काय गाणी वगैरे लावू शकत नाही. त्याच्यामुळे जे आहे तर आपण एकदम खुश आहे. जाताना बेल पण आहे ना, मध्ये जी ट्रॅफिक लागली आहे, सिग्नल फालतू सिग्नल्स आला. आणि सिग्नलला प्रॉब्लेम काय नाही, म्हणजे लेफ्ट साईड चालू आहे, ज्याला लेफ्ट लायचं त्याच्या लेफ्ट साईड चालू आहे. पण हे गाडीवालेच ना म्हणजे बेअक्कलगत वागतात सगळे. म्हणजे मध्येच उभे आहेत, रस्त्याच्या मध्ये उभे आहेत. म्हणजे लेफ्टला जायची लेन, सिग्नल चालू आहे, पण यांनी लेन जाम करून ठेवली. हा खारघरचा व्ह्यू आहे मित्रांनो. ह्याचं पण एक चांगलं नाव आहे. याचं मला तर नाव माहिती नाही, याला काय बोलतात, पण चांगलं नाव आहे याला पण. सर्कल काहीतरी चांगलं नाव आहे याचं. हा सर्कल आहे सुंदर असा. आपण आता ह्या दिशेने इकडे जायचं आपल्याला बेलपाड्याला. तसं मी तुम्हाला बोललो की आपल्याला ते गाडीचं लाईटचं काम करायचं, ते काम आपण करायला चालू. मित्रांनो, आपण पोहोचलेलो जिथं आपलं काम आहे ते. हे शॉप आहे, हे दिसतं, हे ब्रदर्स कार तिथे इथे आपलं ते काम आहे. जाऊया आपण ते काम करून घेऊया. गोष्ट अशी की आज फ्रायडे असल्यामुळे यांचं पूर्ण मार्केट झालं, त्यामुळे हे तर काय काम गाडीचं तर काय होणार नाही. पण ठीक आहे, आपण आल्यासारखं आपलं जे पनवेलचं काम आहे ते करून घेऊ. बाकीचं तर हे काम संध्याकाळी एकदा परत बघू की त्यांचा जो मेकॅनिक आला का, आला असेल तर आपलं काम आपल्याला करून देईल. मग हरकत आहे, ठीक आहे, आपण निघूया आपल्या प्रवासाला, म्हणजे पनवेलला, खांदेश्वरला. अशा प्रकारे आपण लागलो आता हायवेला. एक रस्ता होता हायवेला, कनेक्टिव्हिटी ही. हे मारुतीमध्ये खूपच प्रॉब्लेम यायला लागले तरी आजकाल काहीतरी. म्हणजे माझ्या पण गाडीचा एक प्रॉब्लेम येतोय की गाडी कधी कधी ते पुढचा तो हे असतो ना आपला गाडीचा, काय म्हणतात त्याला, गाडीला एक पुढे एक गोष्ट असते, म्हणजे त्याला रिले बोलतात. रिलेचा काहीतरी एक प्रॉब्लेम येतोय. मला पण माहिती नाही तो काय विषय. तो रिले काढून लावला की परत गाडी चालू होते. मे बी काहीतरी वायरिंगचा प्रॉब्लेम आहे, ते पण जरा मला दाखवून घ्यायचं आहे परत एकदा काय. तर आपला जो घाटकोपरचा मेकॅनिक आहे संतोष, तो काय जागेवरती अवेलेबल नाही आहे. तो पण काहीतरी बाहेर गेला गावाला. तो बोलला की आने के बाद देखते. तोपर्यंत मी आपलं कसं तरी आपलं काम ढकलतोय, गाडी घेऊन चला इकडे चला तिकडे. हे जे आमचे आहेत ते इन्फ्लुएन्सर आहेत, हे आमचे बिल्डर पार्टनर आहेत, जे आम्हाला गाईड करणार आहे की तुम्हाला कसं वाटतं? आणि तुमचं? तरी पण इकडे या बाई, हे जिओ मार्ट नाही मॉल. या
ओरिओ आम्हाला कुठे चालला आपल्या पहिल्या शूट आणि हा जो रस्ता तुम्ही बघताय या रस्त्याने आपलं रोजचं येणं झालंय गावाला जाताना आपल्या गावचा जायचा रस्ता आहे. एक आम्ही सुरुवात केली आमच्या पनवेल स्टेशनपासून. कसं वाटतं तुला? मस्त पुढे घेते अक्षय, मस्त आहे मस्त. काम करत राहा. तरी नाही म्हटलं तरी अवघे आम्ही 6 वर्षानंतर एकत्र काहीतरी काम करतोय. आता वेबसिरीजचं टाकलेलं तिथे येणार ना, ट्रेलर पण आम्ही टाकणार आहे. पहा तुम्ही लवकरात लवकर मिलियन्स मध्येच दूध पाहिजे आम्हाला. हा बस सपोर्ट करा, असंच कीप सपोर्ट करत राहा. हे रिलायन्स स्मार्ट बाजार हे आमचं सेकंड लोकेशन आहे. ह्याच्यावरती पण आम्ही घेतला इथला जो पॅच आम्हाला घ्यायचा होता तो. चला नेक्स्ट ठिकाणी. आपण आलो आपल्या लोकेशन वरती. चलो आओ उतरो महाराज जी उतरो. आम्ही आमच्या प्रॉपर्टी मध्ये आलोय. एक मिनिट दादा मागे बॅग कॅमेरा द्या फक्त. भाग्यश्री एंटरप्राइजेस जय मल्हार अपार्टमेंट इकडे हा प्रोजेक्ट चालू आहे. काय वाटतं अक्षय तुला? असं आहे की थोडं आता कन्फ्युजन आहे. इथे लहान पोर आहेत. हाय कर बाळा हाय कर. दिस इज आवर प्रोजेक्ट. बघा आयुष्यामध्ये तुम्ही जर कर्ज घेतलं असेल तर खूप लोड आहे. तुम्हाला लोड हलका जर करायचा असेल तर असं हसत राहायचं तरच माणूस आयुष्यात पुढे जगू शकतो, नाही तर कधीच जगू शकत नाही. आणि तुमच्याकडे कर्ज नसेल, कर्ज करून घ्यायचं असेल तर तुम्ही इथे भाग्यश्रीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता घर घेण्यासाठी. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? थोडं मेजर डिस्कशन चालू आहे काय करायचं काय नाही ते. कारण आपल्याला शूट ह्याचंच करायचं ना. म्हणजे हा यांचा वर्किंग प्रोजेक्ट आहे. दुसरा प्रोजेक्ट तो दुसरीकडे तिकडे आपल्याला जायचं आहे. त्याच्या आधी हा प्रोजेक्ट आहे यांचा जो की असा लुकला असा माझ्याकडे छान प्रोजेक्ट आहे. त्याला इन्व्हेस्ट करायचं खरंच करू शकता. माझं बोलण्याप्रमाणे मस्तीमध्ये घेऊ नका. कारण इन फ्युचर तुमच्या मुंबईमध्ये एवढी गर्दी होणार आहे की तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला कुठंतरी फ्रीली असं राहण्यासाठी पाहिजे. जर तुम्हाला फ्रीली राहण्यासाठी खरंच पाहिजे असेल तर तुम्हाला मुंबईच्या बाहेर पडण्याचं आहे. आणि हा यांचे जे प्रोजेक्ट आहेत ते सगळे हायवे टच आहेत. म्हणजे मी तुम्हाला असं काय त्यांचं प्रमोशन ॲड नाही करायचं. मी फक्त शूटला आलो आहे, ते त्यांचं वेगळं शूट आहे. प्रमोशन आले त्यांचे वेगळे. मी फक्त एक सांगायचं काम करतो. जर तुम्हाला काय प्लॅनिंग करायचं असेल तुम्ही इथे यांच्या ह्या प्रोजेक्टमध्ये करू शकता. प्लॅनिंग चालू आहे. हा कट शॉट याची प्लॅनिंग चालू आहे. रिहर्सल करतो. रिहर्सल वन टेक आर्टिस्ट बनणं खूप अवघड आहे. त्यामुळं रिहर्सल इज मोस्ट इम्पॉर्टंट. मम्मी पप्पा तुला आता माझं असं कन्फ्युजन आहे की आधी राणीचा रोल करायचा आहे की आई बाबांचा रोल करायचा तू डिरेक्टरवर सोड. हां आहे? अच्छा, तू फक्त अभिनयावर लक्ष. सर मी काय करू सर? तू कॅमेरा व्यवस्थित पकड. प्लीज पकडा. बघा हे असे बोलतात आम्हाला. खायचं आहे का आता? कोणाकोणाला खायचं? हा वडापाव कोणाकोणाला खायचं? मला पप्पा मला चला वडापाव खायला. आता आम्ही जाणार आहे वडापाव खायला. आम्हाला लागली भूक. तिच्या वेळी वाईट नको लावत जाऊ, ही खूपच लहान दिसतेस. हा पप्पा वडापाव. ओके चला प्लॅन मध्ये चेंज. पहिलं खायचं मग पुढचं शूट. ती सवारी चालली वडापाव गड. सगळ्यांना मिळणार वडापाव. सगळ्यांना मिळणार गरम गरम वडापाव. नागपुरामध्ये वडापाव वडापावचा वास. एवढं खाऊ नका की तुमचा आवाज बसेल. आताच सांगतोय. आम्ही हे मॅगडीतले बर्गर खातोय आता. गरम आहे ना खूप? कसं वाटतंय मॅगडी? छान ना. चांगल्या वडापाव नंतर अप्रतिम असा चहा ह्या ताईंकडे. खूप सुंदर चहा दिला त्यांनी. मस्त होता ताई. चहा मस्त होता. खतरनाक मस्त. मला मित्रांनो दाखवू शकत नाही. तुम्हाला पत्र्यावरती कळतंय असा चांगला पाऊस आलाय भरगच्च असा. आणि खूप मस्त क्लायमेट झालं इथे. आणि आम्हाला पावसाची मजा घेतोय. आणि जे पुढचं शूट आहे ना आमचं, एक सेकंड, हा जे पुढचं शूट आहे ना आमचं ते आता सगळं इंडोर आहे. आता पुढची खूप धमाल मजा आहे ना. ते तुम्हाला मी टाइम लॅप्स मध्ये दाखवून देईल किंवा टाकेल मी सगळं व्यवस्थित. मस्त मंडळ आली मित्रांनो. पुष्पा भाऊंची गाडी आली गेली. आणि हा रस्ता पण खूप सुंदर आहे मस्त. आपण आता आलो आहे अर्बन रेन फॉरेस्ट. वा मस्त सुंदर अशी प्रॉपर्टी आहे. हे पण आपलंच आहे सगळं. वा खतरनाक आहे. भारी वाटते पण यार. लोकेशन खूप छान आहे. फायनली आपण आता आपल्या अजून एका अनोख्या वेगळ्या लोकेशनला आलेलं आहे जिकडे तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्लॅन करू शकता. आणि हा आपला स्ट्रगल बघा. ओ मॅडम उतरा ना. किती स्ट्रगल करणार? उतरा. झाले काय वाजलेत घड्याळात दिसतंय 4:15. आपल्याला शूट लवकर उरकायचं. ॲक्च्युली वडापाव खाल्ले ना आता त्यांनी असतं जाम झाले. पण एकदम मस्त प्राईम लोकेशन आहे. वा वडा लोकेशन आहे.
ब्युटी बघा काय इथली. शिवारला कोका. येस येस. चलो कुठे हां चला. आमच्याकडे 2-2 माणसं आहेत सामान घ्यायला आहे बघा. इक्विपमेंटसाठी 2 माणसं. उठा नाहीच पडेगा, सब करना पडता लाईफ में. हा रस्ता, हे तुम्हाला सिटिंग एरिया हा एकदम खतरनाक. हे यांचं कंस्ट्रक्शन चालू आहे कुठलं तरी अजून. एंट्री करताना पहिले पाय इथे पुसावे. चला तो गाइस अभी इधर से होगी अपनी शूटिंग चालू. इधर से हे मेन जलवा. ओ ये असते माझ्याकडं पैसे करोडात तर नक्कीच मी इथं घेतलं असतं. बघा ना किती सुंदर आहे बसायला वगैरे. वाव वडा नेचर आहे. वड कोंडाणीचा चिवडा. बघा इथून एंट्रन्स बघा. हे स्ट्रक्चर किती मस्त आहे. हे पण हे प्रोडक्ट ॲमेझॉनला मिळतं, तुम्ही परचेस करू शकता. पण किती सुंदर लावलं आहे. किचन पण किती सुंदर आहे. वा मस्त मास्टर बाथरूम आहे. हा मिनी छोटासा रूम म्हणजे चाइल्डसाठी. कोण आपल्या घरात कोण लहान पोरगा असतो कोणी असं त्यासाठी हा चाइल्ड रूम आहे. त्या चाइल्ड रूम नंतर इथे एक आहे. एका चाइल्ड पण आला रूम बोलला चाइल्ड पण आला. त्यानंतर हा एक रूम आहे आणि सगळे एकदम प्रिसियस आहे. इंटेरियर वगैरे सगळे छान आहेत. ह्याच्यानंतर इथे एक आहे. दरवाजा लागलेला लावून घे. त्यानंतर इथे एक आहे. हा एक मास्टर बेडरूम आहे आणि इथे आमचे दुसरे आर्टिस्ट आहे ज्यांचं नाव आहे अक्षय ढाके, अक्षय डी. त्यांना तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा, आम्हालाही करा. हा अक्षत म्हणून नाव आहे. सगळ्यांना फॉलो करा, सगळ्यांना सपोर्ट करा. हे बघा मी कसा दिसतोय. हे बघा ही आपली राणी तयार आहे आपली. आणि ही पण राणी शूटमधली. ही शूटमधली राणी, ही माझी राणी. आता पंगा असं झालंय शूट तर करतोय, BTS घ्यायला कोण नाही. ठीक आहे काय हरकत नाही. जैसा हमको जमेगा वैसे हम ले लेंगे. मित्रांनो कंटिन्यू शूटिंगमुळे आम्हाला वेळ नाही मिळत आहे BTS घ्यायला. नेक्स्ट टाइम आम्ही प्रयत्न करू कोणतरी BTSसाठी आम्हाला मिळेल आणि मी दाखवेल. हा आपला सोनूडी त्यासोबत डिजुडी. ही आहे माझी बेडरूम. चला. हा हिला एक्झिट देतो का? हिची एक्झिट. हिचा आई एक्झिट. बाप्पा हल्ले. हे बघ इकडे बघ कॅमेऱ्यात बघ. अक्षय युजच होणार नाही. काय? आईबाबा समोर आहे. आईबाबा तिच्या मागे मागे येत आहेत. आपल्याला परवडलं तर असं होतं. हळू घे पप्पा आपल्याला परवडेल ह्याच किमतीचं घर आहे. हा. आणि शिवाय 1 वर्षाचं भाडं पण देणार आहे. अहो पप्पा आपल्याला परवडत याच किमतीत घर. अहो पप्पा आपल्याला परवडतील याच किमतीत घर आहे. आणि शिवाय आपल्याला 1 वर्षाचं घर भाडं पण देणार आहे. हा डायलॉगची प्रॅक्टिस झालेली आहे. तो टॅक्सीवाला पण येऊन ओरडून गेला 2 वेळा. आमचं काम संपलेलं आहे आणि आम्ही आता निघालो थेट घरी. आणि अंधार झाल्यामुळे आम्ही काही शूट करू असं मला वाटत नाही. ही आमची आजची पूर्ण टीम आहे. आणि आमचं काम संपलं असं मी सांगते. आणि हे आपले आर्टिस्ट आहेत दोघं पण मेन. मी ॲज अ DOP कॅमेरा आणि ह्या दादाने आम्हाला खूप मदत केली. तर चला लाईन प्रोडक्शन यस. चलो बाय बाय बाय. हसते रहो हसते रहो. चलो.